लूकचं शुभवर्तमान अध्याय 19 वचन 37 पासून 40 पर्यंत मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय जी महत्कृत्य त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करीत म्हणू लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. स्वर्गात शांती आणि उध्वलोकी गौरव. तेव्हा लोकसमुदायातील काही पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी, आपल्या शिष्यांना दटवा. त्याने म्हटले, मी तुम्हास सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या वेळेला प्रभू येशूचं यरुशलेममध्ये आगमन झालं त्यावेळेला जी काही घटना घडली ती या ठिकाणी लिहिलेली आहे. सतत 3.5 वर्षे प्रभू येशू ख्रिस्त इस्रायलच्या गावागावात आणि नगरानगरात फिरून फार मोठी कामं करत होता. म्हणजे लोकांना बरं करत होता, आंधळ्यांचे डोळे उघडत होता, मुक्यांना बोलतं करत होता, लंगड्यांना चालतं करत होता. जेवढे आजारी त्याच्याकडे येत होते प्रत्येक आजाराला तो बरं करत होता. आणि याचबरोबर अनेकांमधून अशुद्धात्मे काढून लोकांना सैतानाच्या बंधनातून मुक्त करत होता. आणि त्याच्या कार्याची दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे तो लोकांना उपदेश करत होता, देवाची वचनं शिकवत होता. सत्यज्ञान जे स्वर्गातून तो घेऊन आला होता ते तो लोकांना शिकवत होता. हालेलुया, हालेलुया. आणि हे सगळं करत असताना त्याचा प्रवास चालला होता यरुशलेमच्या दिशेने. इस्रायलच्या गावागावात नगरानगरात फिरून लोकांना बरं करणं, सैतानाच्या बंधनातून सोडवणं आणि त्यांना उपदेश करणं, देवाची वचनं सांगणं, हे त्याचं काम सुरू असताना त्याचा मुख्य प्रवास सुरू होता यरुशलेमच्या दिशेने. यरुशलेम इस्रायलचं मुख्य शहर आहे. त्या ठिकाणी त्याला जायचं होतं कारण तिकडेच त्याचं बलिदान होणार होतं. यरुशलेममध्ये येशूला मारलं जाणार होतं आणि त्याचं क्रुसावरचं बलिदान त्या ठिकाणी होणार होतं. म्हणून गावागावात आणि नगरानगरात फिरत असताना त्याचा प्रवास सुरू होता यरुशलेमच्या दिशेने. आणि आता तो पोहोचला त्या ठिकाणी. यरुशलेमेत जेव्हा त्याचा प्रवेश झाला तो अशा रीतीने झाला की तो एका गाढवीच्या शिंगरावर बसलेला होता. आणि त्या शिंगरावर बसून तो यरुशलेममध्ये प्रवास करत होता, प्रवेश करत होता. आणि अगदी त्याच वेळेला सगळ्या लोकांना म्हणजे त्याच्यासोबत जे त्याचे शिष्य आणि लोक होते त्यांना एवढा आनंद झाला, एवढा आनंद, कारण त्यांनी पुष्कळ चमत्कार पाहिले होते, पुष्कळ महत्कृत्ये म्हणजे मोठी कामं येशूच्या हातातून घडताना बघितली होती. आणि या सगळ्यांमुळे त्यांना एवढा आनंद झाला की जेव्हा येशू गाढवीच्या शिंगरावर बसून यरुशलेममध्ये प्रवेश करत होता तेव्हा हे लोक अगदी मोठ्याने ओरडून हर्षाने आनंदाने देवाची स्तुती करत म्हणायला लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा तो धन्यवादित असो. हालेलुया. स्वर्गात शांती आणि उध्वलोकी गौरव. हा लोकांचा जयघोष सुरू होता. आणि जयघोष करण्यामागे कारण काय होतं तिथे म्हटलं आहे, ते सगळे खूप आनंदित झाले होते. आणि कशामुळे आनंदित झाले होते? येशूने केवढी सारी अद्भुत कामं, केवढी सारी मोठी कामं त्यांच्या डोळ्यासमोर केलेली होती. आणि किती लोकांना त्याने आनंद दिला होता, किती लोकांची जीवनं बदलली होती, किती लोकांना देवाकडून मोठमोठे आशीर्वाद लाभले होते. या सगळ्यामुळे जेवढे येशूच्या मागे आलेले लोक होते ते खूप आनंदित झाले होते आणि खूप हर्षाने भरून ते देवाची स्तुती करायला लागले. परंतु ज्या वेळेला हे शिष्य अगदी आनंदाने हर्षाने अशा रीतीने जयघोष करायला लागले त्यावेळेला काही लोकांना मात्र ते पसंत झालं नाही. आणि असे हे जे काही लोक आहेत ते समाजात नेहमीच असतात. ते असे लोक असतात
जे स्वतः कधी पुढे जात नाहीत आणि दुसऱ्यांना पण जाऊ देत नाहीत. हे असे लोक असतात जे नेहमी जळत असतात दुसऱ्यांवरती. हे असे लोक असतात जे हेव्याने आणि द्वेषाने एवढे भरलेले असतात, एवढे भरलेले की त्यांच्या द्वेषामुळे ते स्वतःचं पण नुकसान करतात आणि दुसऱ्यांना पण अडवतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्या लोकांनी येशूला सांगितलं, गुरुजी यांना दटवा, म्हणजे त्यांना धमकवा, ओरडा त्यांच्यावर आणि त्यांना गप्प करा. हे तुझे लोक, तुझे शिष्य, तुझ्या मागे आलेले, तुझ्यावर विश्वास ठेवणारे, यांनी जो तुझा जयघोष लावलेला आहे, जयघोष, ते बोलत होते, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. म्हणजे त्याने येशूला राजा म्हणून संबोधलं आणि ते यांना सहन झालं नाही जे हेव्याने भरलेले होते. आणि ते येशूला सांगतात, गुरुजी यांना गप्प करा, यांना बोलायचं बंद करा, कारण त्यांना सहन होत नव्हतं हे सगळं. याला एवढा मोठेपणा दिला जातोय, येशूला मोठेपणा दिला जातोय, हे ऐकून ते संतापले आणि त्यांनी सांगितले यांना गप्प करा. आणि येशू म्हणतोय, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. यांना जर तुम्ही गप्प केलं तर दगड बोलायला लागतील आणि दगड देवाची स्तुती करतील. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मानवाने देवाची स्तुती करणं यासाठी देवाने पहिली गोष्ट माणसाला अक्कल दिलेली आहे, समंजसपणा दिलेला आहे, ज्ञान दिलेलं आहे. दगड बोलत नाहीत, झाडं बोलत नाहीत, पक्षी प्राणी यांना आपण बोलताना बघतोय, पण त्यांची भाषा आपल्याला समजत नाही आणि ते एकसारखीच बोली बोलतात, म्हणून आपण त्यांना मुके प्राणी बोलतो. पक्ष्यांना आपण बोलताना ऐकतो, प्राण्यांना बोलताना ऐकतो, पण ते काहीतरी एकच बोली बोलत असतात आणि म्हणून आपल्याला वाटतं की ते बोलत नाही आहेत, ते मुके आहेत, त्यांना आपण मुके प्राणी बोलतो. आणि दगडाविषयी तर म्हणावं तर हा एक निर्जीव पदार्थ आहे, त्याला तर वाचाच नाही आहे. गुरे ढोरे पशु पक्षी थोडा तरी काही तोंडातून आवाज काढतात, कारण ते जिवंत आहेत. दगडाला आपण निर्जीव समजतो, त्याला तोंडच नाही आहे, त्याला वाचा नाही आहे, त्याला ऐकायला येत नाही, त्याला चालता येत नाही, त्याच्यामध्ये जीवनच नाही आहे. परंतु देव एवढा सामर्थ्यशाली आहे, एवढा सामर्थ्यशाली की तो दगडाला पण वाचा देऊ शकतो, दगडाला पण बोलतं करू शकतो आणि दगडाच्या तोंडातून पण देव आपले गौरव काढू शकतो. एवढा तो सामर्थ्याने भरलेला आहे. हालेलुया, हालेलुया. जुन्या करारात एक प्रसंग लिहिलेला आहे, जेव्हा एक गाढवी मानव वाणीने बोललेली होती. तिला तेवढा वेळ देवाने मानवाची वाणी दिली होती आणि ती आपल्या मालकाशी मानव वाणीने बोलली होती. हा इतिहासात प्रसंग आहे, जेव्हा एक गाढवी आपल्या मालकाबरोबर थोड्या वेळासाठी का होईना पण मानव वाणीने बोलली होती, कारण देवाने तितका वेळ तिला मानवाची वाणी दिली होती. आणि यावरून आपल्याला देवाचं सामर्थ्य काय ते समजतं. येशू म्हणतोय की हे जर गप्प राहिले, म्हणजे माणसांनी जर देवाचा गौरव केला नाही, ज्या माणसांना मी अक्कल दिली आहे, शहाणपणा दिला आहे, वाचा दिली आहे, ऐकण्याची श्रवणशक्ती दिली आहे, ज्यांना समजण्याची अक्कल आहे आणि समजूनसुद्धा त्यांनी जर देवाचे गौरव केले नाहीत, तर मी दगडांना बोलायला लावेन आणि दगड जयघोष करतील, दगड देवाचं गौरव करतील, दगड देवाचं नाव उंच करतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की देवाची स्तुती करणं, देवाचे आभार मानणं किंवा देवाचा गौरव करणं हे आपल्या सगळ्यांचं फार मोठं कर्तव्य आहे आणि ते आपण केलंच पाहिजे. देवाला याची गरज आहे असं नाही, तर आपल्याला त्याची गरज आहे. आपण देवाचे गौरव करावे याची देवाला गरज आहे असं नाही, ती आपली गरज आहे. कारण जर आपण देवाला गौरव दिले नाहीत आणि आपण देवाचे आभार मानले नाहीत, तर आपण कृतघ्न माणसं बनतो आणि आपण स्वतःच आपल्या जीवनामध्ये देवाच्या आशीर्वादासाठी दरवाजे बंद करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
येशूच्या मागे आलेले लोक जे येशूचा जयघोष करत होते आणि त्याचा गौरव करत होते, हे काही लोकांना ऐकवलं नाही, सहन झालं नाही आणि ते त्यांना गप्प करायचा प्रयत्न करत होते, शांत करायचा प्रयत्न करत होते. हा प्रकार सबंध जगामध्ये आहे. एकतर माणसं देवाची स्तुती करत नाहीत, देवाचे गौरव करत नाहीत, आणि जी माणसं जिवंत होतात म्हणजे आत्म्यात जिवंत होतात आणि देवाचा गौरव करायला लागतात, त्यांना पण गप्प करण्यासाठी प्रयत्न केला जातो. कारण मुळात ज्याला देवाचा गौरव सहन होत नाही आणि ज्याला देवाची स्तुती ऐकवत नाही, तो आहे देवाचा वैरी आणि माणसांचा पण वैरी लुसिफर, तो दुष्ट सैतान, म्हणजे स्वर्गातून खाली पडलेला पतित देवदूत, पडलेला देवदूत, स्वर्गातून पतित झालेला, खाली फेकण्यात आलेला देवदूत लुसिफर, ज्याला देवासमान गौरव पाहिजे होते आणि त्याला वरून खाली टाकलं गेलं, तो सैतान. आणि त्याच्याबरोबर त्याच्या मागे जेवढे खाली फेकले गेले ती सगळी भूत आणि अशुद्धात्मे, यांना बायबलमध्ये पतित देवदूत म्हटलेलं आहे, पडलेले देवदूत. तुम्ही आतापर्यंत भूत आणि अशुद्धात्मे कोणाला समजत होतात? एखादा माणूस मेला की तुम्ही म्हणता त्याचं आता भूत झालं, कोणी आत्महत्या केली त्याचं भूत झालं, कोणाचा कुठे अपघात झाला त्याचं भूत झालं, आणि मग कोण सांगतं मी अमुकाचं भूत बघितलं, मी तमुकाचं भूत बघितलं. माणूस एकदा मेला की त्याचं पृथ्वीवरचं ठिकाण संपतं, त्याच्या आत्म्याला पृथ्वीवर राहायची परवानगी नसते. तो कुठे राहतो ते बायबलमध्ये लिहिलं आहे, पण पृथ्वीवर नाही. मेलेल्या आत्म्याला पृथ्वीवर, ज्या माणसाचं पृथ्वीवर मृत्यू होतो, मग तो पाण्यात बुडून हो, अपघातात हो, गळफास घेऊन हो, कोणत्याही प्रकारे आत्महत्या करून हो, किंवा आजाराने हो, किंवा नैसर्गिक मृत्यू हो, काहीही, पण एकदा त्याचं पृथ्वीवरचं जीवन संपलं की त्याच्या आत्म्याला पृथ्वीवर राहायची परवानगी नसते, त्याचा पृथ्वीशी संबंध संपतो आणि त्याला दुसऱ्या जागी प्रवेश करावा लागतो. जे आपल्याला भूत किंवा अशुद्धात्मे त्रास देतात ते मेलेल्या माणसांचे आत्मे नाहीत, तर हे स्वर्गातून पडलेले पतित देवदूत. तुम्ही सांगाल पण ते नाव घेतात माणसाचं, ते घेणार, कारण ते आहेतच खोटारडे. येशू म्हणाला सैतान खोटा आहे आणि खोटारडेपणाचा बाप आहे, म्हणजे तो खोटंच बोलतो, त्याच्यामध्ये सगळं असत्य आहे, लबाडी आहे. म्हणून अशुद्ध आत्मे मेलेल्या माणसाचं नाव घेतात, मी अमुकाचा आत्मा आहे, मी तमुकाचा आत्मा आहे. पण हे सगळे अशुद्ध आत्मे लबाड आणि दुष्ट जे स्वर्गातून खाली टाकले गेले, मानवाची निर्मिती होण्यापूर्वी ही घटना घडलेली आहे. त्यांचा प्रमुख लुसिफर जो देवाविरुद्ध गेला आणि त्याच्या बाजूने गेलेले सगळे देवदूत ज्यांना देवाने स्वर्गात ठेवलं नाही आणि त्यांना खाली फेकलं गेलं, हे सगळे सैतानाचे दूत आणि हा मुख्य सैतान अहोरात्र या जगामध्ये काम करत आहेत. ते आजार आणतात, ते दुःख देतात, पण त्यापेक्षा सैतानाचं सगळ्यात मोठं काम हे आहे की तो माणसाला देवापासून दूर नेतो, देवापासून दूर. का? कारण माणूस एकदा देवापासून दूर गेला ना की मग सैतानाचं सगळंच काम सोपं होतं. तो तुम्हाला व्यसनात पाडू शकतो, आजार देऊ शकतो, भयानक पापामध्ये बुडवू शकतो आणि तुम्हाला खूप काही ठोसे मारू शकतो. एकदा माणूस देवापासून दूर गेला की सैतानाला तुमच्या जीवनात खूप काही करता येतं. म्हणून त्याचं सगळ्यात मुख्य काम आहे माणसाला देवापासून तोडणं, दूर करणं. म्हणून आम्ही तुम्हाला शिकवतो, तुम्ही कितीही त्रासात असाल तरी प्रार्थनेला येणं सोडू नका, देवाला हाक देणं सोडू नका, त्याला चिकटून राहा, चिकटून. तुम्हाला कोणी सांगेल काय फायदा एवढे दिवस प्रार्थनेला जाऊन, दारू सुटली नाही तुझी. कोण सांगेल काय फायदा तुझा प्रार्थनेला जाऊन बरा झाला नाहीस. ते जे बोलतात ना त्याकडे लक्ष देऊन देवापासून दूर होऊ नका, कारण तेही सैतानाचे शब्द आहेत, तुम्हाला निराश करून देवापासून दूर करणं. एकदा तुम्ही देवापासून तुटलात की त्याचं काम सोपं होतं. हालेलुया, 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 हालेलुया. ज्याप्रमाणे एखादी बाई जेव्हा नवऱ्याबरोबर राहत असते तेव्हा तिला खूप वेळा नवऱ्याची कटकट वाटते, कटकट. सगळ्या गोष्टीत मला ओरडतो, सगळ्या गोष्टीत मला
असं कर, हे करू नको, असं बोल, जाऊ नको, तिकडे जा, इकडे जाऊ नको, सगळ्या गोष्टीत मला बंधनात ठेवतो असं तिला वाटतं. आणि मग सैतान तिला सांगतो तू नवऱ्यापासून वेगळी हो. जेव्हा ती वेगळी होते आणि तिचं एकटं जीवन सुरू होतं ना, तेव्हा सैतानाला तिला फसवायला खूप सोपं जातं, पापामध्ये पाडायला, चुकीच्या मार्गाने न्यायला. सुरुवातीला तिला बरं वाटतं, चांगलं चाललं आहे, एवढे वर्षी मी नवऱ्याच्या बंधनात होती, आता मी मुक्त झाली. पण नंतर पुढे जाऊन तिच्या लक्षात येतं माझी वाट लागली, मी नवऱ्याबरोबर होते ती बरी होते. अगदी तसंच आणि त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात देवाशी ज्यांनी नातं तोडलं आहे त्या लोकांच्या बाबतीत घडतं. प्रार्थनेला येताना अडथळे येतात, खूप किंमत मोजावी लागते, खूप त्रास घ्यावा लागतो, परंतु देवाला चिकटून राहिल्याचा फायदा अमाप आहे, म्हणजे मोजताच येणार नाही. हालेलुया, हालेलुया. हा जो दुष्ट लुसिफर आहे आणि त्याची सगळी सेना, ज्यांना आपण भूत आणि अशुद्धात्मे म्हणतो, त्यांना हे सहनच होत नाही की आपण देवाची स्तुती करावी. म्हणून सैतान आपलं लक्ष नेहमी अशा गोष्टीकडे लावतो ज्या गोष्टीने आपल्याला दुःख होतं. आपल्या जीवनातमध्ये काही गोष्टी उणे आहेत, उणीवा कमी आहेत, किंवा काही दुःखदायक गोष्टी आहेत, काही त्रासदायक गोष्टी आहेत, तिकडेच आपलं सारखं सारखं लक्ष लागतं. तो दुष्ट आपल्याला तिकडे बघायला लावतो. का? आपण तिकडे बघितलं की आपण निराश होत जाणार आणि देवाचे गौरव करणार नाहीत. पण लक्षात ठेवा, आपण देवाचे गौरव करावेत, देवाचे आभार मानावेत आणि सतत देवाला धन्यवाद देत राहावेत. हे आपलं कर्तव्य आहे, हे आपल्यासाठी गरजेचं आहे. कारण आपण जेवढे देवाचे आभार मानत जातो तेवढे आपल्या जीवनात देवाच्या आशीर्वादाचे नवे 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 दरवाजे उघडले जातात. जो माणूस निरंतर देवाची स्तुती करतो त्याला निरंतर स्वर्गातून देवाचे आशीर्वाद मिळत राहतात. हालेलुया. जो न थांबता देवाला धन्यवाद देतो त्याच्या जीवनामध्ये न थांबता देव आशीर्वाद देत राहतो. देवाला अशी माणसं आवडतात जे देवावर प्रेम करतात. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला पण असे लोक आवडतात की नाही सांगा? आपल्यावर प्रेम करणारे लोक आपल्याला आवडतात ना? जे आपल्याला त्रास देतात, शिव्या देतात, छळ करतात, असे लोक आवडतात का आपल्याला? आपल्याला देवाची आज्ञा आहे की आपण अशांवर पण प्रेम करावं, त्यांच्यासाठी प्रार्थना करावी, तो वेगळा भाग आहे. पण आपल्याला आवडतात कोणते लोक? जे आपल्यावर प्रेम करतात, जे आपली काळजी घेतात, जे आपल्याशी सहानुभूतीने वागतात, जे आपल्याला समजून घेतात, असे लोक आपल्याला आवडतात. आपल्याला त्यांच्या सहवासात राहायला वाटतं, त्यांच्याशी बोलायला वाटतं. आणि जे सारखे शिव्या देतात, सारखे आपल्याला त्रास देतात, सारखं आपल्या मनाला दुःख देतात, त्यांचा सहवास आपल्याला नकोसा होतो. आपल्याला जर असं वाटतं तर देवाला किती वाटत असेल? कारण देव एवढा चांगला आहे आणि तो सगळं चांगलं करतो. देवाला पण त्याच्यावर प्रेम करणारे लोक आवडतात. जे देवावर प्रेम करत नाहीत, जे देवाचा द्वेष करतात, आणि जगात असे पण पुष्कळ लोक आहेत जे देवाला शिव्या पण देतात, तरी पण देव त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांच्या गरजा भागवतो. पण देवाला असे लोक आवडतात जे देवावर प्रेम करतात. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एक सत्य घटना आहे. एका बाईची तरुण मुलगी मरण पावली. तरुण मुलगी ही एक ख्रिस्ती बाई होती. तिची तरुण मुलगी मरण पावली. मुलीच्या मरणावर लोक येत होते, बघत होते. आणि ज्या वेळेला हा दुःखाचा प्रसंग सुरू होता तेव्हा ही बाई रडत होती, मोठमोठ्याने रडत होती. आणि रडता रडता देवाला दोष पण देत होती आणि शिव्या पण देत होती. तिचे नातेवाईक सगळे ख्रिस्ती होते. ते तिला समजावत होते, बघ, देवाला शिव्या नको देऊ, देवाला दोष नको लावू. पण ती कुणाच ऐकायला तयार नाही. माझी तरुण मुलगी देवाने घेतलीच का? आणि तिने पूर्ण दिवसभर देवाला दोष देणं, शिव्या देणं चालू ठेवलं. काही काळ निघून गेला आणि मग तिच्या घशाला कॅन्सर झाला. घशाला कॅन्सर. तेव्हा ती प्रार्थना केंद्रात प्रार्थनेला यायला लागली आणि रडून रडून पश्चाताप करायला लागली. मला माहिती नाही पुढे तिचं काय झालं.
पण बघा, देवाच्या विरुद्ध वागल्याचं काय फळ मिळालं. तिने देवाला दोष दिला आणि देवाला शिव्या पण दिल्या, तर तिला काय मिळालं. जेव्हा ती हे करत होती तेव्हा सैतान केवढा हसत होता सांगा. केवढं बरं वाटलं त्याला, कारण तोच तिच्या डोक्यात घालत होता, बोल असं, देवाने तुझी तरुण मुलगी उचलली ना. मला अजून एक तरुण स्त्री माहिती आहे. ती लग्न झालं होतं, छोटं बाळ होतं तिला, आणि ती पण कोणत्या तरी एका दुर्धर आजाराने ग्रस्त झाली आणि शेवटच्या घटका मोजायला लागली. तिची आई तिच्या बाजूला होती आणि तिची आई देवाला दोष द्यायला लागली. त्यावेळेला मुलगी आईला सांगते, तू जर माझी सेवा करतेस तर शांतपणे सेवा कर, पण देवाला दोष देऊ नकोस, कारण त्याने मला जीवन दिलं आहे आणि जर ही त्याची योजना आहे आणि त्याची इच्छा आहे की आत्ता माझं जीवन त्याने परत घ्यावं, तर त्याच्या इच्छेप्रमाणे होऊ दे. तू जर देवाला दोष देणार असशील तर माझी सेवा करायला इकडे थांबू नकोस. हालेलुया, 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 हालेलुया. ती स्वतः शेवटच्या घटका मोजते. तिचं छोटं बाळ आहे आणि ती आता मरणार हे तिला माहिती आहे, पण ती आईला सांगते, देवाला दोष देणार असशील तर माझ्या बाजूला राहू नकोस. मला जीवन देवाने दिलं आणि जर देवाला वाटतं की त्याने आता मला घ्यावं त्याच्याकडे, तर त्याची जी काही इच्छा आहे त्याप्रमाणे झालं पाहिजे. तू देवाला दोष देणार असशील तर माझ्या बाजूला थांबू नकोस. आणि दुसऱ्या बाजूला ही स्त्री, जिने आपली तरुण मुलगी देवाने घेतली म्हणून देवाला दोष पण दिला आणि शिव्या पण दिल्या आणि काही काळानंतर घशाच्या कॅन्सरने पीडित झाली. जेव्हा ती देवाला दोष देत होती तेव्हा सैतान नाचत होता. का नाचत होता? तो म्हणतो, आत्ता मला तुला खूप मोठा आजार द्यायला मिळेल, आत्ता मला तुझी बरी वाट लावता येईल. आजार कोण देतं? सैतान देतो. कसा देतो? आपण त्याच्यासाठी दार उघडतो. जेव्हा आपण देवाचे आभार मानतो, जेव्हा आपण देवाची स्तुती करतो, तेव्हा तो सैतान चिडतो, संतापतो. कारण देवाची स्तुती केल्यामुळे, देवाचे गौरव केल्यामुळे आपल्या जीवनात आपण त्या दुष्टासाठी दार बंद करतो आणि देवाच्या आशीर्वादासाठी दार उघडतो. जे मुख देवाची अखंड स्तुती करतं ते मुख आशीर्वादित होतं. जी जीभ सतत देवाला धन्यवाद देते ती जीभ आशीर्वादित होते. जो कंठ देवासाठी गात राहतो, देवाची स्तुती करत राहतो, तो कंठ आशीर्वादित होतो. जे हात देवाची स्तुती करण्यासाठी उभारले जातात आणि ज्या हाताने देवाला गौरव दिला जातो ते हात आशीर्वादित होतात. जे शरीर देवाचं गौरव करण्यासाठी वापरलं जातं ते सबंध शरीर स्वर्गीय आशीर्वादाने भरून जातं. हालेलुया, 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 हालेलुया. देवाची स्तुती केल्याचे आशीर्वाद अगणित आहेत, अगणित. पण माणसं देवाचं प्रेम समजून घेत नाहीत. फक्त जे काही उणं आहे, कमी आहे, दुःखदायक आहे, त्रासदायक आहे त्याच्याकडेच बघतात आणि म्हणतात, हे दुःख देव कधी काढेल, ही समस्या कधी जाईल, हे देव मला कधी देणार, ते देव मला कधी देणार, एवढंच बघतो. पण जे देवाने दिलं त्याकडे बघून सतत देवाचे आभार मानत नाही. आणि गरजेचं हे आहे की आम्ही आमच्या जीवनातल्या उणीवांकडे किंवा दुःखांकडे बघत राहू नये, तर आम्ही देवाने आमच्यावर केलेल्या प्रेमाकडे बघत राहावं आणि त्यासाठी देवाचे आभार मानत राहावं, ज्याद्वारे देवाच्या आशीर्वादाचे नवे नवे दरवाजे आमच्या जीवनामध्ये उघडले जातील. हालेलुया, हालेलुया. आपण बायबलमध्ये वाचतो, येशूचे 2 शिष्य पौल आणि सिला यांना जेव्हा बंदीगृहामध्ये बंद केलं होतं, तुरुंगात टाकलं होतं, तेव्हा मध्यरात्रीच्या वेळेला ते गाणी गात होते आणि देवाची स्तुती करत होते. तुरुंग अशी जागा आहे जिकडे कोणी गाणं गाऊ शकत नाही. तुरुंग म्हणजे सिनेमा थिएटर नाही आहे. तुरुंग म्हणजे आपल्या घरातला झोपण्याची खोली नाही आहे, बेडरूम नाही आहे. तुरुंग म्हणजे आमच्या घरातला दिवाणखाना नाही आहे. तुरुंग म्हणजे आमचं स्वयंपाकघर नाही आहे. तुरुंग म्हणजे लग्नाचा हॉल नाही आहे. तुरुंग काय आहे आपल्याला माहिती आहे. तिकडे कोणी गाऊ शकत नाही.
आणि यांना तुरुंगात टाकलं का गेलं होतं? त्यांनी एका मुलीमधून भूत काढलं येशूच्या नावाने. एका तरुण मुलीला येशूच्या नावाने त्यांनी बरं केलं, तिच्यातून भूत काढून टाकलं. आणि म्हणून त्या मुलीचा मालक संतापला, कारण तिच्यामध्ये भूत होतं आणि भूत तिच्यातून बोलायचं, म्हणून तिच्या मालकाला खूप पैसा मिळायचा. आता पैसा मिळायचा मार्ग गेला, संपला, म्हणून तिचा मालक संतापला आणि त्याने त्यांना तुरुंगामध्ये टाकलं, त्यांच्यावर खोटे नाटे उलटे सुलटे आरोप करून. एक चांगलं सत्कृत्य आणि महत्कृत्य केल्याबद्दल, फार चांगलं काम केल्याबद्दल त्यांना शिक्षा झाली. तुरुंगात लोकांना टाकलं जातं जे गुन्हेगार असतात, गुन्हे करतात, चुका करतात. यांनी चांगलं काम केलं म्हणून यांना टाकलं ते तुरुंगात. आणि त्या ठिकाणी मध्यरात्रीच्या वेळेला ते गात होते आणि देवाची स्तुती करत होते. बायबल म्हणतं ते गात असताना बाकीचे बंदिवान ऐकत होते, दुसरे पण कैदी आतमध्ये होते, ते ऐकत होते. त्यांना वाटलं असेल कशी माणसं इथे तुरुंगात पडले आहेत आणि गाणी गात आहेत, देवाची स्तुती करतायत. आणि त्यांचे हातपाय पण खोड्यामध्ये अडकवले होते, हातामध्ये बेड्या, पायामध्ये बेड्या, त्यांना बांधून ठेवलं होतं. आणि अशा वेळेला ते स्तुती करत होते, देवाची गात होते. आणि अचानक भूमिकंप झाला. तुरुंगाचे पाय डगमगले, हल्ले, त्यांची बंधनं तुटली. म्हणजे त्यांना ज्या ज्या बंधनात बांधून ठेवलं होतं ते तुटून पडलं आणि तुरुंगाचे दरवाजे उघडले गेले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. फार मोठं अद्भुत, घडूच शकत नाही, माणसाच्या बुद्धीलाही समजूच शकत नाही कसं घडलं. त्यांच्या बेड्या गळून पडल्या, तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडले गेले. पण हे फार मोठं अद्भुत घडण्यासाठी या दोन माणसांनी फार मोठं पाऊल उचललं. तुरुंगामध्ये गाणी गाऊन देवाची स्तुती करायला लागली. हालेलुया, हालेलुया. मी नेहमी सांगते की माणूस गाणं अशाच वेळेला गातो जेव्हा त्याच्या हृदयामध्ये आनंद असतो. कधी कधी आपोआप आपल्या तोंडातून गाणी निघतात, आपोआप. आणि कधी कधी अशी वेळ आपल्या जीवनात येते की दिवसच्या दिवस आपल्या तोंडातून गाणी येत नाहीत. ही परिस्थिती वेगवेगळी असते. जेव्हा आपोआप आपल्या तोंडातून गाणी येतात तेव्हा आपल्या हृदयात कुठेतरी हर्ष असतो, आनंद असतो आणि आपोआप तोंडातून आपण देवाची स्तुतिगीतं गातो. आणि काहीतरी टेन्शन, काहीतरी दुःखदायक, काहीतरी त्रासदायक असं आपल्या जीवनामध्ये सुरू असतं, त्यावेळेला आपण इच्छा असली ना तरी पण गाणं गाऊ शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाने आपल्या हृदयात जर आनंद भरला तर आपोआप तोंडातून गाणं यायला लागतं. हे दोघं तुरुंगात गात होते म्हणजे त्यांच्या हृदयामध्ये आनंद होता. कसला आनंद होता? त्यांना माहीत होतं आम्ही इकडे तुरुंगात आहोत पण इकडे पण देव आमच्या बरोबर आहे. या स्थितीत पण देवाने आम्हाला सोडलं नाही आहे, त्याचं आमच्यावर पूर्ण लक्ष आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाने आपल्याला जे जे दिलेलं आहे त्याकडे बघा आणि रोज देव आपल्यावर केवढं प्रेम करतो त्याचा विचार करा. रात्री आपण झोपलो, सकाळी आपण उठलो, देवाचं वचन असं म्हणतं, स्तोत्रसंहितेत म्हटलं आहे की मी रात्री शांत झोपलो आणि सकाळी उठलो, कारण हे देवा मला तुझा आधार आहे, माझा तुझ्यावर भरवसा आहे आणि तू माझा खंबीर आधार आहेस, म्हणून मी शांत झोपू शकतो. तू मला एकांतात निर्भय ठेवतो, बिनधास्त ठेवतो. मी एकटा असलो तरी मी बिनधास्त राहतो, कारण मला माहीत आहे मला तुझा आधार आहे. एकांतात, एकट्या ठिकाणी पण तू माझ्याबरोबर आहेस. आज सकाळी आपण उठलो, ही आपली ताकद आणि आपली बुद्धी नाही आहे, ही देवाची कृपा आहे, ही देवाची दया आहे. किती किती प्रवास करून तुम्ही या ठिकाणी पोहोचलात, या ठिकाणी तुम्ही बसला आहात, तुम्ही या ठिकाणी पोहोचलात, देवाच्या चरणाजवळ बसला आहात, तुम्ही गाणी गायली, तुम्ही देवाची स्तुती केली, आता तुम्ही देवाची वचनं ऐकत आहात. हे सगळं काय आहे? ही देवाची कृपा आहे. प्रार्थना संपल्यानंतर तुम्ही घरी जाल, पण तुम्ही जेव्हा घरी जाल ना तेव्हा देवाच्या वरदानांनी, आशीर्वादांनी संपन्न असे जाल. तुमच्या हातातली पिशवी रिकामी असेल पण तुमचं हृदय देवाच्या पवित्र आत्म्याने भरलेलं असेल, देवाच्या आनंदाने भरलेलं असेल. तुम्ही हातात पिशवी घेऊन आला असाल रिकामी, आणि रिकामी पिशवी घेऊन जाल, परंतु हृदय तुमचं रिकामं जाणार नाही.
हृदय देवाच्या आनंदाने भरून जाईल, देवाच्या शांतीने भरून जाईल. आणि हा आनंद तुम्हाला उद्या परवा पुरत राहील, पुरत राहील, पुरत राहील. आणि जेव्हा जेव्हा संकट येतील, जेव्हा जेव्हा त्रास येईल, तेव्हा हा जो पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या हृदयात असेल, तो आनंद तुम्हाला आतून आधार देईल, शक्ती देईल आणि अधिक अधिक मजबूत करत राहील. हालेलुया, हालेलुया. ही सगळी देवाची कृपा आहे. रोजचं आपलं जगणं, उठणं, चालणं, बोलणं, कामधंदा करणं, ही सगळी देवाची कृपा आहे. आपल्या शरीरामध्ये असलेलं आरोग्य ही देवाची कृपा आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, रोज आपण देवाच्या प्रेमाचा विचार केला पाहिजे. त्याने तो आपला कसा सांभाळ करतो, कसा आपला प्रतिपाळ करतो, कसा आपल्या गरजा भागवतो, कसा आपल्याला सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी पुरवतो. आपण देवाच्या या प्रेमाबद्दल सतत विचार करत राहिलं पाहिजे आणि देवाला धन्यवाद देत राहिलं पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही तर निसर्गाच्या सुंदर वातावरणामध्ये राहता. असलं वातावरण शहरातल्या लोकांना पाहायला मिळत नाही. तुम्ही तर सकाळी उठल्या उठल्या सकाळपासूनच देवाचं वात्सल्य बघता. चौफेर सुंदर पक्ष्यांचा आवाज, सुंदर झाडं, सुंदर सूर्याचा प्रकाश, किती सुंदर गोष्टी देव तुम्हाला दाखवतोय. हे सगळं देव आपल्यावरील प्रेमापोटी करत आहे. देवाचे आभार मानत राहा निरंतर, न थांबता. देवाला याची गरज नाही, लक्षात ठेवा, आपल्याला गरज आहे. देवाकडे स्वर्गात अगणित देवदूत आहेत जे अहोरात्र देवाची स्तुती करतात. आणि देवाला जर अजून गरज वाटली तर तो म्हणतो, दगडाला पण मी बोलायला लावेन. डोंगर बोलतील, नद्या बोलतील, मोठाले पर्वत आणि पहाड बोलतील आणि ते सांगतील, तो राजा आहे, तो सर्व समर्थ आहे, तो महान आहे. डोंगर बोलायला लागेल आणि मोठाले पत्थर, दगड बोलायला लागतील. आम्ही जर देवाची स्तुती केली नाही तर देवाच्या मोठेपणात काही कमीपणा होणार नाही, लक्षात ठेवा. पण देवाचे आभार मानणं ही आमची गरज आहे. देवाला धन्यवाद देणं ही आमची गरज आहे. आम्ही जर ते केलं नाही तर आम्हीच देवाचे आशीर्वाद अडवून ठेवू, आम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती लोक 10 तास रोज मेहनत करतात आणि तरीसुद्धा त्यांची गरज भागत नाही. आणि देवावर प्रेम करणारे लोक थोडीशी मेहनत करतात आणि देव त्यांच्या सगळ्या गरजा भागवतो. याचं कारण काय आहे? याचं कारण काय आहे? देवावर प्रेम करणारे लोक थोडी मेहनत करतात आणि त्यांच्या सगळ्या गरजा भागतात, कारण देव त्यांना आशीर्वादाने भरून काढतो. आणि जे देवाकडे बघतच नाही आहेत, जे देवाला धन्यवाद देत नाही आहेत, ते राबतात राबतात राबतात, घाम गाळत राहतात, कष्ट करत राहतात आणि एवढूसं मिळवतात. जे देवावर प्रेम करतात ते सतत देवाला धन्यवाद देत राहतात. ते थोडी मेहनत करतात आणि देव त्यांचं जीवन आशीर्वादाने भरून काढतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाला धन्यवाद देणारे लोक बना, देवाचे आभार मानणारे लोक बना, निरंतर अखंड देवाची स्तुती करणारे लोक बना. कारण ह्यामुळे आपलाच फायदा होणार आहे. आपल्या जीवनावर देवाचे आशीर्वाद वाढत जातील. नवे 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 दरवाजे आशीर्वादाचे उघडत राहतील आणि आपलं जीवन देवाच्या आशीर्वादाने संपन्न होईल. जे देवाची स्तुती मनापासून करतात, सतत देवाला धन्यवाद देतात, ते देवावर प्रेम करणारे लोक आहेत. आणि देवाला असले लोक आवडतात जे त्याच्या उपकाराची जाण ठेवतात आणि त्याच्यावर प्रेम करतात. हालेलुया, 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 हालेलुया. भाऊ, तुमची काय साक्ष आहे? माझी साक्ष अशी आहे का, माझ्या उजव्या हाताला गाठ होती, एक वर्षापासून होती. तर मी ती काम करता मला जो खूप त्रास व्हायचा. तर ते इथं मी आलतो तर एक दिवशी असं मला जाणवत होता की एक गाठीचा फोटो काढून ठेव. पण मी ते विसरून गेलो, मी काही फोटो काढला नाही. आणि जाम दुखायची. कोण करते हाड वाढलं आहे, कोण करते काय वाढलं आहे, कोण करते त्याचे इंजेक्शन घेत राहावं लागेल असं मला सांगायची लोक, ज्यांना दाखवायचो त्यांना. तर असंच एक सिस्टरची मी साक्ष बघत होतो मोबाईलवर. तर तिची साक्ष बघत होतो तर तिच्या पण छातीवर 2 गाठी होत्या. तर ती काय बोलत होती का मी आध्यात्मिक पिताचा सिस्टरांचा स्वीकार केलेला नव्हता. जेव्हा स्वीकार केला तेव्हा माझ्या गाठी बोलतो नष्ट झाल्या. तेव्हा माझ्या गाठीची मला आठवण आली. बघतोय माझ्या हातावर गाठ तर माझी पण नष्ट झाली ती.
म्हणून मी देवाला धन्यवाद देतो. त्यावेळेला तुम्ही साक्ष ऐकत होता घरीच, हां, घरीच होतो. त्यावेळेला तुम्हाला आठवण आली पटकन तुमच्या हातावर पण गाठ होती, गाठ होती, ती फार दुखत होती, जाम दुखायची, ती गाठ निघून गेली. निघून गेली. ताई, तुम्हाला काय झालं होतं? मी गेल्या हफ्त्यात ना मी बाहेर गेली होती आणि मला अचानक काय होतं तर मलाच कळत नाही. मला चक्करसारखी आली. मला कधी चक्कर येत नाही, पण अचानक काहीतरी मला झालं. मला काही कळतच नव्हतं. माझी भाची माझ्याबरोबर होती. मी तिला म्हटलं तू प्रार्थना घराला फोन लाव, आणि मला ते मोबाईल पण पकडता येत नव्हतं. तिने फोन लावला आणि जशी मी सिस्टरचा आवाज ऐकली ना, मला एकदम बरं वाटलं. म्हणून मी प्रभू येशूचं कोटी कोटी धन्यवाद करते, आणि मी सिस्टरचं पण कोटी कोटी धन्यवाद करते, कारण सिस्टर आहे म्हणून आम्हाला खूप मोठा आधार आहे. मला असं नेहमी वाटतं की आज आमची सिस्टर आहे, त्याच्यामुळे आम्ही प्रभू येशूपर्यंत पोहोचलो. त्याचा कोटी कोटी धन्यवाद करते. ताई, म्हणजे अचानक तुम्हाला चक्कर आली आणि टेलिफोन प्रार्थना ऐकल्यानंतर तुम्हाला बरं वाटलं? हां, सिस्टरचा आवाज जसा ऐकली मी तशी उभी राहिली आणि मी निघाली. मला बरं वाटलं. तेव्हापासून आता परत चक्कर आली नाही. नाही. प्रभूने बरं केलं आहे. या बहिणीचं नाव मीना आहे. 16 वर्षापासून ही बहीण विश्वासात आहे, पण ती कधीही सामर्थ्याने पडली नव्हती. आणि ती सांगते की विशेषतः ती जेव्हा पण प्रार्थनेला यायची, घरी प्रार्थना करायची, त्यावेळेला तिला कधी पश्चाताप होत नसे. तिच्या डोळ्यातून कधीही अश्रू नाही निघायचे. पण ज्या दिवशी पेंटेकॉस होता त्या दिवशी विशेष प्रार्थना घेतली गेली आणि सांगितलं की तुम्ही रडून पश्चाताप करा. त्यावेळी ह्या बहिणीवर मोठी कृपा झाली देवाची. त्या दिवशी या बहिणीला देवाचा स्पर्श झाला. तिचं हृदय भरून आलं. ती रडायला लागली. तिला खरोखर पश्चाताप झाला आणि ती सांगते की तेव्हापासून तिच्या हृदयामध्ये ख्रिस्ताची शांती आलेली आहे. याशिवाय गेली काही महिने ह्या बहिणीचे पाय दुखत होते, पण ही बहीण विश्वासाने प्रार्थना करत राहिली. त्याद्वारे प्रभूच्या कृपेने तिच्या टाचांचं दुखणं देखील बरं झालेलं आहे. म्हणून सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुम्ही इतकी वर्षे प्रार्थनेला येत होतात, पण कधीच देवाच्या सामर्थ्याने पडल्या नाहीत. कधीच नाही पडले. तुम्हाला पश्चाताप होत नव्हता? पश्चाताप करायचे पण रडायला येत नव्हतं. कधीच रडले नाही मी. कधीच रडले नाही 16 वर्षात? 16 वर्षामध्ये कधीच रडले नाही. आणि पेंटेकॉसच्या दिवशी काय झालं? जेव्हा प्रार्थना चालू होते, स्टेजवर बोलत होत्या की रडून प्रार्थना करा, पश्चाताप करा, तर त्या दिवसपासून असं एकदम मोठमोठ्यानं वरडून रडायला आले मला. तुमचं हृदय देवाने बदललं? हो. आणि त्याद्वारे तुमच्या हृदयात शांती आली? शांती आली. आणि त्या दिवशी तुम्ही पहिल्यांदा सामर्थ्याने पडलात? पहिल्यांदा सामर्थ्यानं पडले आणि रडायला पण पहिल्यांदाच आलं. प्रभूने तुमच्यावर दया केली. ताई, तुमचं नाव सांगा. अनिता वाडकर. आणि काय झालं होतं? आमच्या म्हणजे मध्ये आता पाऊस भरपूर चालू होता आणि वादळ चालू झालं होतं. तर माझे मिस्टर बाहेर रस्त्यावर बसले होते. तर ते सतत मुलांना आणि मला बाहेर बोलवत होते की तू घराबाहेर आहे. आमच्या घराच्या पाठीमागे एवढं मोठं झाड आहे की इकडे दाखवता पण येणार नाही, आणि त्याचे फाटं पूर्ण घरावर आलेले आहेत. आम्ही भरपूर प्रयत्न केला इकडे तिकडे की झाडं तोडावीत म्हणून. पण आम्ही सुरुवातीला खूप घाबरायचो, पण नंतर मी आता प्रार्थनेत येण्यापासून विश्वास म्हणजे देवा की म्हणते काहीही होणार नाही. तर मी नवरा सतत मुलांना बाहेर बोलवत होते, म्हणून मी तिथे उभी राहून प्रार्थना केली की प्रभूने जसं वादळ शांत केलं तसंच प्रभू येशूच्या नावाने हे वादळसुद्धा शांत झालं पाहिजे. तर 5 मिनिटात ते वादळ शांत झालं आणि पाऊस पडायला लागला. तर त्या म्हणजे ते जो नुकसान होणार तसं काही नुकसान नाही झालं तुमच्या घरात? आणि त्या थोड्या वेळाने ते पण विचारायला लागले की पाऊस म्हणजे वादळ थांबलं कसं. तर फक्त एकच शब्द सांगितलं की देवावर विश्वास ठेवला तर सगळं काही व्यवस्थित होतं असे बोल. तुमच्या विश्वासाद्वारे सर्व घडलं आहे. आणि पुढची काय साक्षी आहे? माझा भाचा जो वेल्डिंगचं काम करतो त्यांच्या पप्पांच्या बरोबर, तर तो पत्र्यावर चढलेला होता तेव्हा खाली पडला. तर त्याच्या पायाची टाच गॅप पडला होता, सोनोग्राफीमध्ये सांगितलं. तर त्यांना सांगितलं गेलं की ऑपरेशन करावं लागेल. तर माझी नणंद आणि भाचा भरपूर घाबरले. तर नणंद तर रडतच होती की असं का झालं आहे, करावं लागेल. तर त्यांना आम्ही बघायला गेलो तेव्हा भाच्याला प्रार्थना केली आणि सांगितलं की विश्वास ठेव, ऑपरेशनची गरज येणार नाही. आणि मी इथे सुद्धा फोन करून आपल्या टीममध्ये सांगितलं की असं झालं आहे, तर त्याच्यासाठी प्रार्थना करा, ऑपरेशन करायची गरज लागली नाही पाहिजे. तर म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही सोमवारी गेलो, मंगळवारी ते दवाखान्यात गेलं. तर डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करायची गरज नाही, म्हणजे गोळ्यांवर किंवा थोड्या दिवसांनी होऊन जाईल. तर आता महिना झाला तो व्यवस्थित आहे. आता तो व्यवस्थित आहे. प्रभूने त्यालाही बरं केलेलं आहे.
आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल, कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो, त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा, आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.